ओके, सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. तर राजांनो, या ठिकाणी आपण साइन कन्व्हेन्शन्स बघितलेले आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे. ओके, तर केमिस्ट्रीमध्ये वर्क डन साठीचे साइन कन्व्हेन्शन आहेत ते अपोजिट आहे, त्याच्यामुळं केमिस्ट्रीमध्ये जो लॉ आहे तो डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू आहे. बट आपल्या फिजिक्स मध्ये या ठिकाणी काय आहे, क्यू मायनस डब्ल्यू आहे. ओके, दोघांचा मिनिंग सेमच आहे. म्हणजे हा जो लॉ आहे तो कोणता माहिती आहे का, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड but it can be converted from one form to the another form and the total energy of this universe remains constant. ओके, हा लॉ आहे. आता तुम्हाला विश्वास येत नसेल हा लॉ आहे, बट सगळ्यात शेवटी तुम्हाला याचा अर्थ समजेल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा. तर हे झालं आपलं या ठिकाणी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स त्याचं स्टेटमेंट, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन्स फॉर द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स. ओके, आता याच्यानंतर आपल्याला बघायचंय एक डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे, ते डेरिव्हेशन बघायचंय. तर क्वेश्चन लिहा सर्वांनी. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर, आणि मला वाटतं हे ऑलरेडी आपण डेरिव्हेशन बघितलेलं आहे, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहित आहे. ओके, राईट ऑन द क्वेश्चन. येस सर. येस, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर. चला ठीक आहे, या ठिकाणी क्वेश्चन. obtain the expression for work done in changing the volume the volume of the system, ओके, आपण कोणता क्वेश्चन बघितलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. रेकॉर्डिंग आपण स्टार्ट केली का? तर या ठिकाणी बघा, मागच्या लेक्चर मध्ये, हा इथं सेव्ह आहे पूर्ण डेटा आपल्याकडे. तर हा या ठिकाणी बघा, derive the expression for the amount of work done in changing the volume of the system, किंवा obtain the expression for the work done in changing the volume of the system. दोन्ही पण क्वेश्चनचा मीनिंग एकच होतो, आणि याला तुम्हाला करायचंय IMP. सो मार्क इट ऍज अ IMP. ओके, दिस इज ऑल्सो द IMP क्वेश्चन. तर पेन चेंज करतो आणि ग्रीन कलरचा पेन, आणि त्यांनी या ठिकाणी मार्क करतो मी. ओके, 1 मिनिट का यस, याला करा तुम्ही IMP मार्क. दिस इज द IMP इम्पॉर्टंट. ओके, या ठिकाणी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. सो ड्रॉ दिस डायग्राम. हा, सायमल्टेनियसली तुम्ही ड्रॉ करून घ्या, तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी. ओके, या ठिकाणी डायग्राम. ओके, पिस्टनचा जो एरिया आहे या ठिकाणी कॅपिटल ए आहे, आणि या सिलेंडर मध्ये आपण राजानो काय भरलेलं आहे, या सिलेंडर मध्ये आपण गॅस भरलाय. तर आता गॅस भरलेला असल्यामुळं तर हा गॅस काय करतो, कॉन्स्टंट फोर्स या ठिकाणी एक्झर्ट करतो. F इक्वल्स टू काय असतं, P इंटू ए असतं, दॅट इज द प्रेशर इंटू एरिया असतो. ओके, आणि याचं जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, या पिस्टनचं जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे dx अमाउंटनी झालेलं आहे. एकदम इजी आहे, आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचे. क्या करना है, हमें वर्क डन फाइंड आउट करना है. कैसे फाइंड आउट करें, एकदम इजी आहे. देखो, आता याचं डिस्क्रिप्शन बघा काय लिहायचं तुम्हाला. कन्सिडर अ गॅस एनक्लोज इन द क्लोज सिलेंडर. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी गॅस कुठं भरलेला आहे, एनक्लोज इन द सिलेंडर. सिलेंडर मध्ये तुम्ही गॅस भरलेला आहे. ओके, अँड द पिस्टन इज अ मासलेस, फ्रिक्शनलेस अँड द मुव्हेबल. या ठिकाणी जे पिस्टन आपण यूज केलेलं आहे ते मासलेस आहे, मुव्हेबल आहे आणि फ्रिक्शनलेस आहे. तर आता बघा, जर समजा याच्यामध्ये गॅस भरलेला असेल तर हा जो गॅस आहे, हा गॅस काय करतो, कंटिन्युअस अमाउंट ऑफ फोर्स या ठिकाणी काय करतो, या पिस्टनवर तो एक्झर्ट करत असतो, ज्याचा की एरिया काय आहे, ज्याचा एरिया ए आहे.
तर तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर तुम्हाला लिहायचंय लेट ए बी द व्हॉट इज द ए बी द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ पिस्टन. ए बी द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ पिस्टन. पिस्टनचा क्रॉस सेक्शन एरिया काय आहे? यस, कॅपिटल ए आहे. ए बी द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द पिस्टन. त्याच्यानंतर या ठिकाणी पी काय आहे? P is the pressure exerted by the gas किंवा pressure exerted by the system on the piston. Okay, pressure exerted by the gas, pressure exerted by gas on the system. Okay, किंवा on the system करण्यापेक्षा या ठिकाणी काय करा, on the piston करा. Pressure exerted by the gas on the पिस्टन. ओके, तर मग या ठिकाणी टोटल अमाऊंट ऑफ फोर्स किती एक्झर्ट होतो? द टोटल फोर्स एक्झर्टेड बाय द गॅस काय येईल? मग या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल द टोटल फोर्स एक्झर्टेड बाय द गॅस. द टोटल फोर्स एक्झर्टेड बाय द गॅस. तर या गॅसनं किती फोर्स एक्झर्ट केलेला आहे? यस, कितना फोर्स एक्झर्ट किया होगा इस गॅस ने? या ठिकाणी बघा डायग्राम मध्ये दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला काहीच डोकं लावायची आवश्यकता नाहीये. ओके, या लक्षामध्ये डायग्राम मध्ये बघा तुम्ही, डायग्राम मध्ये ऍज इट इज सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हा, एफ इक्वल्स टू किती आहे? पी इंटू ए. ओके, तर या ठिकाणी बघा टोटल फोर्स एक्झर्टेड बाय द गॅस ऑन द पिस्टन. कशावर? पिस्टनवर. ऑन द पिस्टन इज गिवन बाय, दॅट इज द एफ इक्वल्स टू काय येणार आहे? प्रेशर इंटू एरिया. ओके, मग या ठिकाणी राजांनो बघा, आता हे जे पिस्टनवर जो फोर्स अप्लाय होत आहे त्याच्यामुळे काय होत आहे? पिस्टनचं मुवमेंट होत आहे, पिस्टनचं डिस्प्लेसमेंट होत आहे. कारण की पिस्टन हे मासलेस आहे, त्याचं काही मास नाहीये. त्याच्यानंतर फ्रिक्शनलेस आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे? मासलेस, फ्रिक्शनलेस आणि मुव्हेबल पिस्टन आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे डीएक्स, स्मॉल अमाऊंट ऑफ डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. ओके, तर या ठिकाणी बघा ड्यू टू द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस देर इज अ स्मॉल डिस्प्लेसमेंट इन द पिस्टन. देअरफॉर या ठिकाणी जे वर्क डन असेल, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन इक्वल्स टू काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज द डीएक्स असतं. आलं लक्षामध्ये? मग या ठिकाणी बघा एफ ची व्हॅल्यू काय आहे? याला द्या इक्वेशन नंबर नाव द्या 1 नाव, आणि फ्रॉम इक्वेशन 1. ओके, डीडब्ल्यू कुठं आला? डीडब्ल्यू कुठून आला? स्मॉल वर्क डन इक्वल्स टू काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. ओके, जनरल फॉर्म्युला आहे जो आपण 11th स्टँडर्ड मध्ये आणि 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. वर्क डन इक्वल्स टू असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर या ठिकाणी किती आलेलं आहे? यस, किती आलंय? एफ इंटू डीएक्स, दॅट इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एकदा मला चेकअप करू द्या बरं, सर्वांच्या लक्षात आलंय का? आदित्य, यस, 3 आदित्य, आदित्य बाबर, 10 आदित्य डकोरे, आदित्य बेदा, संजीवनी, सिंथिया, जयंत, मयुरी, नेहा, पवन. ओके, प्रसाद, देन प्रथमेश, रचना, वाघमारे निकिता, खाटेकर प्रतिभा, सानिका, सुबोध, शीतल, सौरभ. येस सर. यस, सर्व लक्षात आलं ना? ओके, दॅट्स ग्रेट. ओके, तर मग या ठिकाणी बघा फ्रॉम इक्वेशन 1 वरून काय करा? एफ ची व्हॅल्यू ऍज इट इज पुट अप करा. तर या ठिकाणी काय मग डी डब्ल्यू इक्वल्स टू एफ ची व्हॅल्यू काय आहे? पी इंटू ए आहे, आणि हे डीएक्स ऍज इट इज. काय केलं? एफ ची व्हॅल्यू एफ च्या ठिकाणी पुटअप करा. एफ ची व्हॅल्यू पी इंटू ए आहे, पुटअप केली. त्याच्यानंतर बघा एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. एरिया इंटू हाईट काय असतं? व्हॉल्यूम असतं. तर या ठिकाणी स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएक्स असल्यामुळं या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम काय येतं? डीव्ही येतं. सो दिस इज द स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन in moving the piston with a small displacement dx. आलं लक्षामध्ये? ओके, आता या ठिकाणी बघा the volume of the piston it changes finally. The volume of piston, the volume of piston changes initial volume to the final volume, that is the VI to VF. या ठिकाणी तुम्ही एरो घेऊ शकता किंवा 2 लिहू शकता. ओके, therefore total work done. तर या ठिकाणी जे टोटल वर्क डन आहे, टोटल वर्क डन इक्वल्स टू काय येतं? इंटिग्रेशन येतं. टोटल वर्क डन इन मूव्हिंग द पिस्टन, इन मूव्हिंग द पिस्टन. तर या ठिकाणी टोटल वर्क डन काय असतं? याचे इंटिग्रेशन करा. म्हणजे डी डब्ल्यू इक्वल्स टू पी इंटू डीव्ही आहे ना, याचे इंटिग्रेशन करा. मग याचे इंटिग्रेशन काय येतं बघा?
dw इक्वल्स टू काय येतं P इंटू dv आणि याचा करा इंटिग्रेशन, दोन्ही साईड इंटिग्रेशन घ्या, इनिशियल व्हॉल्यूम vi अँड फायनल व्हॉल्यूम vm. ओके, तर याचं समजा तुम्ही इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन ऑफ dw चं इंटिग्रेशन येतं बघा w, त्याच्यानंतर हे प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर येतं, या ठिकाणी vi आणि हे येतं vf आणि हे येतं dv. बघा इंटिग्रेशन ऑफ dx चा फॉर्म्युला आहे x, कारण की डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होतं, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ओके, तर इंटिग्रेशन ऑफ dx किती आलेला आहे, x आलेला आहे. सिन्स या ठिकाणी आपण लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ 1 dx दॅट इज द dx इज द x. ओके, तर dw चे इंटिग्रेशन w आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक वर लिहायचंय सिन्स मध्ये, या ठिकाणी सिन्स मध्ये एरिया इंटू dx काय असतं, दॅट इज द चेंज इन व्हॉल्यूम असतं. ओके, त्याच्यानंतर बघा फायनली आता या ठिकाणी जर समजा dx चं इंटिग्रेशन x असेल, dw चं w असेल, तर dv चं इंटिग्रेशन काय असतं, यस v असतं. मग त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे p इंटू dv चं इंटिग्रेशन v, या ठिकाणी लोअर लिमिट vi आणि अप्पर लिमिट vf. ओके, जर समजा इंटिग्रेशनला लिमिट असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचंय. ओके, मग या ठिकाणी पहिल्यांदा v ची व्हॅल्यू vf पुटअप करा, तर काय येईल, मग v ची व्हॅल्यू समजा vf पुटअप केली तर पहिल्यांदा येतं हे p इंटू येतं हे vf मायनस, त्याच्यानंतर v ची व्हॅल्यू vi पुटअप करा. जर समजा इंटिग्रेशनला लिमिट असतील तर त्याला लिहायचे तुम्हाला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ज्यांचं मॅथ आहे त्यांना काहीच अडचण येणार नाही, मॅथ मध्ये तुम्ही इंटिग्रेशनच्या चॅप्टर मध्ये या गोष्टी राजांनो तुम्ही शिकणार आहात ऍज इट इज. ओके, तर या ठिकाणी मग आपण काय केलेलं आहे, v च्या ठिकाणी पहिल्यांदा vf पुटअप केलं, त्याच्यानंतर मायनस म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे vf मायनस vi आपण या ठिकाणी पुटअप केलेला आहे. तर w इक्वल्स टू p इंटू vf मायनस vi आले. ओके, चला सर्वांना समजलं? येस सर. ओके, यस गुड. या ठिकाणी थांबायचं का आणखीन एक घ्यायचं पुढचं? पुढचं आपलं बघा या ठिकाणी काय आहे, लिहायचे अजून लिहायचं बाकी आहे का? ओके, पुढचा एक आपला एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे, हा आपण तो कव्हर अप केला. हे अक्षर मस्त चालेल हँड रायटिंग पहिलेवालं, हे रेड मध्ये आहे ना. हा, हा एक क्वेश्चन घ्यायचा आपल्याला 4 मार्काचा. ओके ठीक आहे, लिहून घ्यायचं का, लिहून घ्या, एक मिनिट. थर्मोडायनामिक्स, हा स्टार्टिंग पासून लिहून घ्या. नाही हे पण अक्षर मस्त आहे, आरामात लिहून घ्या. रेकॉर्डिंगला मी स्टॉप करतोय.